गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी राजा राम। गोकुल संकट हारी राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा शरणागत दीन चरणी नेई। शरणागत दीन चरणी नेई। शरणागत दीना 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 शरणागत दीना शरणागत दीना चरणी नेई। करुणा दृष्टि निहारे करुणा दृष्टि निहारे। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। कुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ।
नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मदा सर्वथा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मदा सर्वथा अंगीकारू, नको रे मदा सर्वथा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू, नको रे मना क्रोध हा खेदकारी, हा खेदकारी, हा खेदकारी. राष्ट्रगुरु समर्थ रामदास यांनी क्रोधाला खेदकारी म्हटलंय. म्हणून तर काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या 6 शत्रूंपासून आपण सावध राहायला हवं, असाच सर्व संतांनी आपल्याला सतत उपदेश केलाय. मग काही लोक शंका विचारतील, का हो, क्रोधाशिवाय शौर्य कसं शक्य आहे आणि कामाशिवाय शृंगार कसा शक्य आहे? तेव्हा त्याच्यात भेद असा, वैयक्तिक मानपान यासाठी जो सारखा धडपडतो तो क्रोध, आणि सर्वांच्या न्यायासाठी जे उभं राहतं ते शौर्य. तुमचं वाटोळं करीन पण माझा अपमान नाही होऊ देणार, हा क्रोध. आणि माझं काही झालं तरी चालेल पण देशाचा अपमान नाही होऊ देणार, हे शौर्य. नुसत्याच वैयक्तिक स्वार्थासाठी धडपडणारा क्रोध हा नेहमीच खेदकारक खेदजनक असाच झालाय. माणसाचा स्वभाव त्याच्या विद्यार्थी दशेपासूनच दिसायला लागतो. वर्गामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्यासाठी सगळे विद्यार्थी स्पर्धा करतात, पण प्रथम क्रमांक एखाद्यालाच मिळतो. पण बाकीचे सगळे याच्यावर खुश असतात हो, की ठीक आहे, पहिल्या क्रमांकावर नाही आलो पण पहिल्या 10 तर आलो, त्यात आनंद मानू, प्रयत्न चालू ठेवू, आपली प्रगती करू. पण प्रथम क्रमांकाने जो आला त्याच्या जीवावरच उठायचं, याला काय म्हणायचं मला सांगा? महाभारतामध्ये अशी व्यक्तिरेखा, ऐतिहासिक व्यक्तिरेखा महर्षी वेदव्यासांनी रंगवली आहे दुर्योधनाच्या रूपात. दुर्योधन तसा राजपुत्र होता. त्याचे वडील धृतराष्ट्र हे हस्तिनापुराचे राजे होते. पण झालं होतं काय, पूर्वी खरा राज्याभिषेक दुर्योधनाच्या काकाला झाला होता, म्हणजे धृतराष्ट्राचे भाऊ जे सम्राट पंडू त्यांना झाला होता. तेव्हा
सम्राट पंडूंची जी मुलं म्हणजे पांडव ते त्या राज्याचे उत्तराधिकारी होते. दुर्योधनाला राज्याचा लोभ होता. तेव्हा हे राज्य गळंकृत करायचं म्हणून त्याचा पांडवांवर राग होताच. पण त्यातल्या त्यात विशेष राग होता तो भीमावर. भीम हा पांडवांमधला बलदंड आणि दुर्योधनाला तुल्यबळ असं गदायुद्ध खेळणारा होता, म्हणून त्याच्यावर राग जास्त. भीम जरा वरचढ ठरू लागताच दुर्योधनानं आपल्या मित्रांना एकत्र केलं, सगळ्या भावांना एकत्र केलं आणि त्यांच्या साह्यानं अगदी विद्यार्थी दशेतच पहिला पराक्रम काय केला ऐका. विष घाली अन्नामध्ये, विष घाली अन्नामध्ये, मूर्छित भीमास जखडी पाशानी, मूर्छित भीमास जखडी पाशानी, टाकी सरोवरामध्ये, टाकी सरोवरामध्ये, दंशा करू देत पाण सरपाने. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा रामा 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 रघोत्तमा रामा 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 रघोत्तमा रामा रामा. भीमाच्या अन्नामध्ये विष घातलं आणि त्याला मूर्छित केला. लता वेलींनी त्याचे हातपाय बांधले आणि पाण्यात टाकून दिला, म्हणजे तिथले विषारी सर्प त्याला चावतील आणि भीम मरून जाईल. पण झालं उलटच. विषारी सर्पांनी भीमाला दंश केला आणि भीमाच्या अंगातलं भिनलेलं विष उतरलं. तो शुद्धीवर आला. त्याने सगळे पाश तोडले. भीम पुन्हा परतही आला. पण दुर्योधनानं भीम परत आल्याबद्दल आश्चर्य चेहऱ्यावर दाखवलंच नाही, बोलण्यातूनही दाखवलं नाही. अर्थात तितकाच तयार भीमही होता. त्यांनी हे गुपित शेवटपर्यंत कोणालाच सांगितलं नाही. सगळं शिक्षण पूर्ण होताच युधिष्ठिराला युवराज म्हणून अभिषेक झाला. तो लोकप्रिय होऊ लागला. पांडव हस्तिनापुरापासून दूर गेल्याशिवाय कौरवांना लोकप्रियता मिळणार नाही हे दुर्योधनाने पक्क डोक्यात घेतलं. म्हणून वडिलांपाशी त्यांनी हट्ट केला, पांडवांना कुठेतरी दूर पाठवा. मग दुर्योधनाच्या वडिलांना म्हणजे धृतराष्ट्रालाही ते हवंच होतं. त्यामुळे सगळ्यांनी मिळून पांडवांना वारणावत नावाच्या एका तीर्थक्षेत्रात पाठवलं. पण तिथं दुर्योधनानं लाक्षागृह नावाची एक वास्तू निर्माण केली. लाक्षागृह म्हणजे असं एक घर की ज्याच्या भिंतीत दारात ज्वालाग्राही पदार्थ भरलेले असतील. ज्या घराला पेटवलं की त्याच्या आतली माणसं शिल्लक राहूच शकत नाही, इतकं जे घर भडकून उठेल पेटेल असं घर म्हणजे लाक्षागृह, लाखेचं घर. आणि सेवकांना आज्ञा केली, हे पांडव आणि त्यांची माता कुंती या गृहात निजलेले असताना सगळी दारं लावून घ्या आणि लाक्षागृह पेटवून टाका. मला मिळावे राजसिंहासन, मला मिळावे राजसिंहासन, म्हणून जाळू भ्रात्यांना, म्हणून जाळू भ्रात्यांना, म्हणून जाळू भावाना, म्हणून जाळू भावाना. 5 पांडवांसह कुंतीही, 5 पांडवांसह कुंतीही झळून या जाईल, कोण मग अधिकारा सांगेल, कोण मग अधिकारा सांगेल. आणला पुरोचन लाक्षागृह बांधले, आणला पुरोचन लाक्षागृह
बांधले, ज्वालाग्राही त्या वस्तूंनी भरियले, ज्वालाग्राही त्या वस्तूंनी भरियले. सैनिकास देई आज्ञा समजाविले, सैनिकास देई आज्ञा समजाविले. सर्वद्वारे बंद करूने, सर्वद्वारे बंद करूने, आग लावूनी द्याना जाळूनी टाकूया भावाना, जाळूनी टाकूया भावाना. मला मिळावे राजसिंहासन, मला मिळावे राजसिंहासन, म्हणून जाळू भ्रात्यांना, म्हणून जाळू भावाना, म्हणून जाळू भावाना. पण या गोष्टीचा सुगावा पांडवांना विदुराकडून आधीच लागला होता. त्यामुळे पांडवांनी आपल्या वाड्यातून बाहेरपर्यंत एक भुयार खोदून ठेवलं होतं आणि मग एके दिवशी स्वतःच त्यांनी त्या वाड्याला आग लावून दिली आणि त्यात दुर्योधनाचे सेवकच जाळून टाकले. पण यापुढे मात्र 12 वर्ष पांडव निराधार अवस्थेमध्ये गावोगाव भटकत राहिले. अर्थात अशा वनवासात असताना सुद्धा पांडवांनी लोककल्याण केलंच. अहो, ते निराश्रितासारखं जीवन जगत असताना या गावातून त्या गावाकडे जायचे, भिक्षा मागून जगायचे. अशा वेळी ते सगळे एकचक्रा नावाच्या नगरीत आले. त्या नगरीमध्ये एक बकासूर नावाचा महाभयानक राक्षस होता. अतिशय खादाड होता. रोज एक गाडा अन्न, एक रेडा आणि एक माणूस एवढं तो खायचा. अशा खादाड राक्षसाला त्या गावाचा अधिकार मिळाला होता. तो सरकारी अधिकारी होता. काय करणार? लोक मुकाट यांनी तो मागेल ते द्यायचे. हे कुंतीला कळाल्याबरोबर कुंतीनं भीमाला पाठवला. भीमानी बकासुराशी द्वंद्वयुद्ध खेळलं, कुस्ती खेळली, त्याला फाडून मारून टाकला बुकलून. हो, वनवासात असतानाही असं लोकांना भयमुक्त केलं पांडवांनी. पण हे काम आपण राज्यावर असताना पुण्यात्मा दुर्योधन काही करू शकला नाही, किंवा इतर काही लोकोपकारी कार्य त्यानं केलं असं इतिहासात उपलब्ध नाही. मग पांडव जर इतके सबळ होते, मग कशाला निराधार राहिले? याचं कारण लक्षात घ्या. दुर्योधन आपल्या सत्तेनं, संपत्तीनं, सैनिकांच्या सह सतत पांडवांच्या पाळतीवर होता. ते तसे निराधार होते. ते जिथे कुठे सापडतील तेव्हा त्यांना एकटं गाठून मारून टाकायचं अशी सैनिकांना आज्ञा होती. तो दुर्योधनाचा ध्यास होता. पण आपण म्हणू, एवढं सगळं करण्यापेक्षा दुर्योधनानं अर्ध राज्य पांडवांना मागितलं असतं तर काही धर्माने त्याला दिलं नसतं का? पण मग दुर्योधन पक्षाचे लोक म्हणतात, हा 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 हो, मागायचं काय? मागण्यामध्ये लाचारी असते. शौर्याने जिंकायचा असतो. शौर्याने जिंकलं की पुरुषार्थ असतो. पुरुषार्थ, अहो तो पुरुषार्थ तरी कुठे दाखवला दुर्योधनाने पुढे? 12 वर्षांनी जेव्हा पांडव जिवंत आहेत असं कळलं तेव्हा लोक आनंदित झाले. पांडव यावेत अशी इच्छा करू लागले. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे मधल्या 12 वर्षात यांनी काय राज्य केलं? जाऊ दे. लोकमताचा आदर ठेवून दुर्योधनाचे वडील जे धृतराष्ट्र, त्यांनी पांडवांना बोलवलं. त्यांना राज्याची वाटणी दिली. या वाटणीत राज्यातला सुसंपन्न भाग जो होता तो धृतराष्ट्रांनी दुर्योधनासाठी ठेवला आणि खांडव वन म्हणजे जंगलाचा भाग होता तो पांडवांना दिला. ठीक आहे, ही विषम वाटणी सुद्धा पांडवांनी स्वीकारली. खांडवन साफ केलं. तिथे इंद्रप्रस्थ नावाची नवी राजधानी केली. राज्य उभं केलं. वैभवशाली बनवलं. तिथे राजसूय यज्ञ केला. या यज्ञासाठी म्हणून भीमानी
जरासंध नावाचा मगध देशाचा एक प्रबळ सम्राट त्याच्याशी कुस्ती खेळून त्या सम्राटाला संपवला. अहो, तो काय भयानक होता. जरासंधानी 86 राज्य जिंकली होती आणि त्या 86 राजांना बंदी केलं होतं. 100 राजे पूर्ण होताच तो नरमेध यज्ञ करणार होता, या सगळ्यांना बळी देऊन. पण भीमानी द्वंद्वयुद्धात जरासंध मारला आणि ते 86 राजे बंधमुक्त केले. जरासंध मारायची ताकद दुर्योधनातही होती की हो, पण स्वतःच्या राज्यविस्तारासाठी 86 राजे सुटावेत या लोककल्याणासाठी दुर्योधनानं नाही पराक्रम केला. व्यासांनी ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा म्हणूनच अशी सुंदर रंगवली आहे. अहो, अशी माणसासारखे दिसतातच हो. स्वतः काही करायचं नाही, पण दुसऱ्यांनी मिळवलं की मनात जळफळायचं, ते लुबाडायचा प्रयत्न करायचा. अहो, हेच तर दुष्टाचं लक्षण आहे. पांडवांनी नगरी सजवली, राजसूय यज्ञ केला. या यज्ञात सगळ्या कौरवांना सन्मानाने आमंत्रण केलं होतं. पण या यज्ञामध्ये धर्मराजांनी मय नावाचा एक वास्तू विशारद आणला होता आणि त्याच्याकडून मय सभा नावाची एक सुंदर वास्तू निर्माण करून घेतली होती. याची माहिती पांडवांनी दुर्योधनाला आधीच दिली की ती वास्तू विचित्र आहे. फरशी दिसते पण चालत गेलं तर ते पाणी असू शकतं. दार दिसतं पण पटकन त्यातून जायला लागलं तर डोकं आपटतं. पाण्याचा तलाव दिसतो पण त्याच्यावरून चालता येतं. अहो, सगळा भुलभुलैया होता. आता हे कळल्यानंतर एखाद्या माहितगाराला घेऊन फिरावं का नाही? हे स्वतःच्या ज्ञानगर्भामध्ये गेले आणि झाली फजिती. जमीन म्हणून चालत गेले, ते पाण्यात पडले आणि कपडे भिजले, डोकं आपटलं. हे पहा, माहितगार न घेता तिथे फिरणं हा स्वतःचा गबाळेपणा होता. मग थोडे लोक हसणारच ना त्यांनी, पण जे हसले ते दुर्योधनाच्या योग्यतेचेच होते. आणि एक लक्षात ठेवा बरं, काही लोक मुद्दाम काही अशा गोष्टी प्रसिद्ध करतात की द्रौपदी त्याला हसली ना म्हणून दुर्योधनाचा जास्त संताप झाला. महाभारताच्या संहितेनुसार त्या प्रसंगात द्रौपदी तिथे नव्हतीच, ती हसली सुद्धा नाही. पण या घटनेमुळे धृतराष्ट्रांनी चिडावं म्हणून दुर्योधनाने बाबांना ही थाप मारलीये की द्रौपदी मला हसली म्हणून. लक्षात घ्या, मयसभेत पांडव हसले तर त्याचा याने डूक धरला. त्याचा अवमान काही यज्ञात झाला नव्हता. उलट यज्ञातलं महत्वाचं खातं त्याच्याकडे दिलं होतं, ते म्हणजे तो त्या यज्ञातला धनाध्यक्ष होता. पांडवांची संपत्ती, हा, पण ती संपवायची कुणी? तर दुर्योधनाने. का? तर तो धनाध्यक्ष. लोकांना आहेर करायचं हे काम दुर्योधनाचं होतं पांडवांच्या यज्ञात. पांडवांची संपत्ती खलास व्हावी म्हणून दुर्योधन जास्तीत जास्त आहेर करायचा. पण त्या आहेरामुळे ते राजे पांडवांचे तितकेच चांगले मित्र व्हायचे, उपकृत व्हायचे. त्याला धनाच्या व्यवहारावर जेव्हा नेमला तेव्हा भीम म्हणाला होता, कृष्णा, मला काही हे योग्य वाटत नाही. धनराशी जाता मूढा पाशी, सुखवी तुला दुःखवी मला, सुखवी तुला दुःखवी मला. धनराशी जाता मूढा पाशी, सुखवी तुला दुःखवी मला, सुखवी तुला दुःखवी मला. धनराशी जाता, धनराशी जाता. शस्त्र जसे आपला कराला, शस्त्र जसे आपला कराला, शस्त्र जसे, शस्त्र जसे आपला कराला.
भला कराला, रूप जसे ते जोगिणीला, रूप जसे ते जोगिणीला, रूप जसे ते जोगिणीला, सता सुखरत अधमाला, सता सुखरत अधमाला, धन जडजना मदत पतना, धन जडजना मदत पतना, सुखवी तुला दुखवी मला, सुखवी तुला दुखवी मला, धनराशी जाता मूढा पाशी, सुखवी तुला दुखवी मला, सुखवी तुला दुखवी मला, धनराशी जाता, धनराशी जाता. इंद्रप्रस्थ नावाच्या स्वतःच्या नगरीत पांडवांनी राजसूय केला. पण या राजसूय यज्ञात आहेर देणं, धनाची व्यवस्था बघणं हे काम दुर्योधनाला दिलं गेलं होतं. ते पाहून भीमाने गोपाळकृष्णाला विचारलंच की आपण संपत्ती कमवायची आणि दुर्योधनाने खर्च करायची, हा काय प्रकार आहे? अरे तो वाटेल तसे आहेर देईल. तेव्हा गोपालकृष्णाने भीमाला सांगितलं, भीमा अरे वेड्यासारखा विचार करू नकोस, देई नका आहेर. तो जितका जास्तीत जास्त आहेर इतर राजांना देईल तितके ते राजे आपले चांगले मित्र होणार आहेत. कशाला काळजी करतोस? आणि गोपाळकृष्णाने आणखीन एक कारण सांगितलं, भीमा दुर्योधन दुष्ट आहे, तो तुमच्या वाईटावर आहे, मान्य आहे. पण हस्त सामुद्रिक जर पाहशील तर दुर्योधनाच्या हातात 5ही बोटांवर चक्राची चिन्ह आहेत. आणि हस्त सामुद्रिकाच्या या आपल्या व्यवहारामध्ये असा नियम असतो, अशी जर चक्र असली तर त्या माणसाचं भाग्य काही वेगळंच असतं. तो जेवढं धन देईल त्याच्या चौपटीनं ते धन वाढत जातं. तेव्हा असा काही वेडेपणा करू नकोस. महाभारतामध्ये हे सगळं आम्ही वाचलं आणि गेलो ज्योतिषांच्याकडे. म्हणलं, अहो ज्योतिषी महाराज, अहो बघा हो, 5 बोटावर 5 चक्र नकोत, एखाद्या बोटावर एखादं तरी चक्र असेल तर बघा. जाऊ देव, दुर्योधनाचं ते भाग्य, हरदासाच्या कपाळी कुठं ते भाग्य मिळायचंय. ज्योतिषाने सांगितलं, हरदास बुवा चक्र वगैरे काही नाही, पण 5ही बोटावर शंखाचं चिन्ह आहे. ते सांगायला तुम्ही कशाला हवं, ते आम्हाला दिसतच आहे, गावोगाव जाऊन शंखच करतोय सगळे आम्ही. पायाला मात्र चक्र आहे, तेही दिसत आहे. असो, विनोदाचा विषय बाजूला सोडू. पण दुर्योधनाचं हस्तसामुद्रिक सुद्धा भगवान गोपालकृष्णाला माहीत होतं. काय युगपुरुष आहे नाही. दुर्योधन हस्तिनापुरामध्ये परत आला आणि मग त्यांनी पांडवांचं राज्य गिळंकृत करायचा एक बेत रचला. शौर्याने ते शक्य नव्हतंच, म्हणून मग बेत असा आला की द्यूत खेळावं, जुगार खेळावा आणि त्यात राज्य जिंकावं. पूर्वी आपण असा विचार केला होता की राज्य मागितलं असतं तर बरं झालं असतं ना यापेक्षा. पण तेव्हा दुर्योधनाच्या पक्षाच्या लोकांना राग येतो. अहो, राज्य मागणं म्हणजे काय लाजीरवाणेपणाचं आहे, ते जिंकलो पाहिजे, मागण्यात काही शौर्य नाही, पराक्रम नाही. मग आता जुगारामध्ये राज्य जिंकायचं यात काही शौर्य वाटतं. त्यापेक्षा राज्य मागितलं असतं तर समंजसपणा तरी दिसला असता. छत्रपती शिवाजी महाराजांनी असा एकदा पूर्वी विचार केला होता की ठीक आहे, सोयराबाईंचं आणि संभाजी महाराजांचं काही पटायचं नाही, तेव्हा आपण स्वराज्याचे 2 भाग करू. कर्नाटकाचा भाग असेल तो राजारामांनी पाहावा, महाराष्ट्राकडचा भाग असेल तो संभाजी राजांनी पाहावा, म्हणजे पुन्हा भांडण नको. तेव्हा असं सन्मानाने स्वतःच्या राज्याचे 2 भाग करता येतात. मग राज्य मागायची गरज नव्हती. दुर्योधन स्वतःच एका स्वतंत्र राज्याचा आत्ता राजा होता, म्हणजे हस्तिनापुराचा राजा होता. मग दुसऱ्याच्या राज्याचा काय प्रश्न आहे? पण तरी दुसऱ्याचं गिळंकृत करायची इच्छा ना. आता जुगार खेळायचा तो तरी दुर्योधनाला कुठे नीट येत होता, म्हणून कपटाने जुगार खेळायला त्यांनी आपल्या मामाचा आधार घेतला. काय पुरुषार्थ आहे बघा. मग द्यूतात जे कमवायचं ते स्वतः तरी कमवायचं होतं,
दुर्योधन फार धीट होता हो, त्याला पांडवांची भीती नव्हती. अशा थापा मारणारे अनेक आहेत. पण दुर्योधनाने हा द्यूताचा तमाशा उभा केला. त्यात पांडवांचा खजिना त्याने जिंकला आणि लगेच पांडवांची शस्त्र जिंकायला सांगितली मामाला. कारण पांडवांना दास केलं तरी सुद्धा त्यांची शस्त्र जोपर्यंत शिल्लक आहेत तोपर्यंत ते आपल्याला ठोकून काढतील ही भीती सतत त्याला होती. दुर्योधनानं दरबारामध्ये मात्र फार किळसवाणं वर्तन केलं. सर्वांच्या देखत त्यांनी द्रौपदीला भर दरबारात बोलवली. इतकंच नव्हे तर आपली स्वतःची मांडी उघडी करून तिला दाखवली आणि म्हणाला, ये बैस या मांडीवर, तुला त्रैलोक्याची राणी करतो. मला सांगा, असा विनयभंग राज्यात दुसऱ्या कुणी केला तर त्याला 50 फटक्यांची शिक्षा होती. धर्मशास्त्र असं सांगतं की राजाला मात्र सामान्य माणसाच्या दसपट शिक्षा करावी. पण दुर्योधनाला कोण बोलणार? द्रौपदीची विटंबना व्हावी म्हणून दुर्योधन दुःशासन करणं शकुनी या चांडाळ चौकडीनं प्रयत्न केला. पण त्यांना अर्थात विटंबना जमली नाही. कृष्णाच्या नावाच्या धाकानं तो सगळा प्रकार बंद पडला. द्रौपदीला धृतराष्ट्रानं आशीर्वाद दिला. पण तरीही पांडवांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगायला दुर्योधनाने भागच पाडलं. भले तो शक्तिवान असेल, पण तरी त्याचा क्रोध दुसऱ्यावर जळफळणं, जळणं, रागराग करणं आणि मत्सर हाच शेवटी श्रेष्ठ ठरला. मत्सरच श्रेष्ठ ठरला. ठरला जणू मत्सर राजा, ठरला जणू मत्सर राजा, ठरला जणू मत्सर राजा. वृद्ध तरुण बांधिती पूजा, वृद्ध तरुण बांधिती पूजा. ठरला जणू मत्सर राजा, ठरला जणू मत्सर राजा. होत सहज सुख तरुणपणाला, होत सहज सुख तरुणपणाला. वृद्ध दशा सोडी सुखलीला, वृद्ध दशा सोडी सुखलीला. सह्य करिता पर विभव मनाला, सह्य करिता पर विभव मनाला. हाही नियम विलया अजी गेला, हाही नियम विलया अजी गेला. ठरला जणू मत्सर राजा, ठरला जणू मत्सर राजा. होत सहज सुख तरुणपणाला, होत सहज सुख, होत सहज सुख तरुणपणा. सहज सुख तरुणपणाला, होत सहज सुख तरुणपणाला. वृद्ध दशा सोडी सुखलीला, वृद्ध दशा सोडी सुखलीला. सह्य करिता पर विभव मनाला, सह्य करिता पर विभव मनाला. हाही नियम विलया अजी गेला, हाही नियम विलया अजी गेला. ठरला जणू मत्सर राजा, ठरला जणू मत्सर राजा, ठरला जणू मत्सर राजा. आता पांडव 12 वर्षासाठी वनवासात गेले. तरी सुद्धा दुर्योधनाच्या डोक्यात एकच विचार की पांडवांचा सर्वनाश कसा करता येईल.
आणि अशी एक संधी त्यांनी साधली. तीर्थयात्रा करत करत दुर्वास नावाचे ऋषी त्याच्या नगरीत आले होते. हजारो शिष्यांसह आले होते. दुर्योधनाने मुद्दाम त्यांची सेवा केली. दुर्वास तसे खूप कोपिष्ट होते, लहरी होते. त्याने खूप विचित्र वागून पाहिलं. म्हणजे भलत्याच वेळी भलत्याच गोष्टी जेवायला मागायच्या, मग आणल्या की उशिरा का आणल्यात म्हणून टाकून द्यायच्या, आपण राहतो तो वाडाच पेटवून द्यायचा, वगैरे वगैरे लहरीपणाचे जे काही प्रयोग होते ते दुर्वासांनी केले. हे सगळं दुर्योधनाने मुद्दाम सहन केलं होतं. 4 महिने चातुर्मास दुर्वासांना पाहुणचार दिला होता. तेव्हा अशी सेवा केले. दुर्वास ऋषी निघाले तेव्हा ते म्हणाले, दुर्योधना, तू उत्तम सेवा केलीस, तुला काय वर देऊ सांग बरं, तुला काय वर देऊ. तेव्हा दुर्योधन म्हणाला, लक्ष शिष्यांसहित जाणा, जावे तुम्ही अद्वैत वना, उठवून कुंतीच्या नंदना, इच्छा भोजन मागावे. काही अपराध करिता धर्म, शापून करावा भस्म, ऐसा माझा पूर्ण काम, कल्पद्रुमे पुरवावा. या मागणीचा अर्थ दुर्वास ऋषी जाणत होते. द्रौपदीकडे सूर्यस्थाळी होती, म्हणजे त्या स्थालीच्या प्रभावानं आकाशात सूर्यदेव असताना ती कितीही अन्न तयार करू शकत होती. पण सूर्य मावळल्यावर मात्र रात्री त्या अन्नाची निर्मिती शक्य नव्हती. आणि दुर्योधनाची नेमकी तीच इच्छा होती की पांडव रात्री झोपलेले असताना दुर्वासांनी तिथं गेलं पाहिजे आणि सगळ्या शिष्यांसहित जेवण मागितलं पाहिजे. अहो, आता रात्री ते शक्य नाही असं धर्मराजा म्हटला की स्वाभाविकच दुर्वासांना राग येईल आणि ते पांडवांना शाप देतील, भस्म करून टाकतील. दुर्योधनाचा कुटिल डाव दुर्वासांना कळत होता. पण 4 महिने त्याचं अन्न खाल्लं होतं ना, म्हणून भलत्याचं अन्न खाऊ नये म्हणतात ते काही खोटं नाही. त्या अन्नाला जागून दुर्वास ऋषी सगळ्या शिष्यांसह अरण्यात गेले आणि रात्रीच्या वेळी पांडवांना उठवून त्यांना सांगितलं, इच्छा भोजन द्यावे, कथिला आम्ही मनातला हेतू. इच्छा भोजन द्यावे, कथिला आम्ही मनातला हेतू. द्रौपदी मुखचंद्राला ग्रासी चिंताच राहू अन केतू. हे पांडवांनो, आम्ही तीर्थयात्रा करून थकून दमून भागून या ठिकाणी आलो आहोत. आम्हा सर्वांना, सर्व शिष्यांना भोजन द्या, आम्ही स्नान करून येतो. असं सांगून दुर्वास ऋषी आणि सगळे शिष्य स्नानाला गेले नदीवर. आता आली का पंचायत. सूर्यास्त झाला. आता अन्न कसं निर्माण करणार. पांडव संकटात पडले. अशा वेळी भगवान गोपाल कृष्ण जर आला असता तर संकट निवारण झालं असतं, अशी सगळ्यांची भावना झाली. द्रौपदीनं गोपाळ कृष्णाची आठवण केली आणि अशी सर्वांनी आठवण काढताच आला गोपाल कृष्ण धावून आला. धावुनिया अद्वैतवना आला, धावुनिया अद्वैतवना आला, धावुनिया अद्वैतवना आला. म्हणे आहे मी फार गे भुकेला, म्हणे आहे मी फार गे भुकेला. अगे द्रौपदी मज देई भोजनास, अगे द्रौपदी मज देई भोजनास. हात मारी द्रौपदी
कपाळास, हात मारी द्रौपदी कपाळास, धावुनिया अद्वैतवनी आला, धावुनिया तो धावुनिया, तो धावुनिया अद्वैतवनी आला. द्रौपदी म्हणजे गोपाळकृष्णाची मानलेली बहीण. गोपाळकृष्ण येताच म्हणाले, ताई ताई ताई, मला प्रचंड भूक लागली आहे, काय असेल ते वाढ. द्रौपदी म्हणली, वाह कृष्णा, अरे ऋषींना जेवण कसं द्यायचं म्हणून तुझी आठवण काढली आहे. आता तुझ्यासाठी कोणाची आठवण काढू? सूर्यस थाळी धुवून आत्ताच ठेवली आहे. कृष्ण म्हणले, दाखव बरं मला ती थाळी. ती थाळी पाहिली, त्याला एक छोटंसं पान चिकटलेलं होतं. कृष्ण म्हणले, कशाला काळजी करतेस, हे पानच खातो की पोट भरेल. खरंच भगवंताला, परमेश्वराला किती देतो हे महत्वाचं नाही, कसं देतो हे महत्वाचं. अहो, एका घासानं सुद्धा पोट भरतं. नाही तर 17 भाज्या करायच्या, आणि आम्हाला 17 भाज्या कराव्या लागतात. हां, तुम्हाला काय होतंय, आयतं गळायला कष्ट पडतायत, तुम्हाला काय आहे का त्याचं, असं ऐकवायचं आणि खायला घालायचं. मग मला सांगा, काय चव राहिली हो त्यात? त्यापेक्षा आज वेळ नाही झाला हो, मीठ भाकरीच केली आहे, गोड करून घ्या, असं 4 गोड शब्द बोलले तरी त्या भाकरीला अमृताची चव येते. जेवणारा संतुष्ट होतो. खरंच घरची आपली सगळी माणसं समाधानी व्हावीत असं वाटत असेल तर समाधानाने त्यांना जेवायला घालावं आणि आनंदाने सगळ्यांनी ते खावं. अन्नाच्या पानावर कधीही भांडू नये, एकमेकाचं उणं काढू नये. तो यज्ञ आहे, याचं भान आपण ठेवलं पाहिजे. गोपालकृष्ण आले, ते तृप्त झाले, आणि मग काय हो, एकदा भगवंत तृप्त झाल्यावर बाकीच्यांची काय कथा. परमेश्वराने अशी काही लीला रचली की काही बोलता सोय नाही. जगदीशाची अनंत लीला, जगदीशाची अनंत लीला, जगदीशाची अनंत लीला, जगदीशाची अनंत लीला. स्नानविधीतच ऋषी मोहला, स्नानविधीतच ऋषी मोहला, हात लावता निज नाकाला, हात लावता निज नाकाला. माथा संभ्रम सिद्ध झाला, माथा संभ्रम. दिव्यांनांचे पडले डोंगर, दिव्यांनांचे पडले डोंगर. जेवती सारे शिष्य ऋषीवर, जेवती सारे शिष्य ऋषीवर. आपलं जेवण चाललंय हे त्या सर्व ऋषींना आणि शिष्यांना त्यांच्या संभ्रमामध्ये दिसतंय बरं का. जेवती सारे शिष्य ऋषीवर, जेवती सारे शिष्य ऋषी. अडणीवरती सुवर्ण ताट, अडणीवरती सुवर्ण ताट. बसावयाला चंदनी पाठ, बसावयाला चंदनी पाठ. उदबत्त्यांचा घमघम वास, उदबत्त्यांचा घमघम वास. लवण शाख फळ शाख पत्र फुल, लवण शाख फळ शाख पत्र. साधा भात, मसाले भात, साखर भात, तोंडली भात, काळा भात, कोरा भात, काळा भात, कोरा भात. अहो, एवढे भात झाल्यानंतर पक्वान्न सुरू झाली आहेत. शिरापुरी ती आली आली, शिरापुरी ती आली. शिरापुरी नाही एवढं, ठीक आहे, दुसरा आहे ना. बासुंदी पुरी आता आली, बासुंदी पुरी आता जा. मागुनी बुंदी करती बुंदी, मागुनी बुंदी काढती बुंदी. वर मोती चुर जल व्याधीवर, वर मोती चुर जल व्याधीवर. बेसन दलिया करती गुर गुर, बेसन दलिया करती गुर गुर. बेसन गा 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 गा. अहो, अमर्याद फुगली पोटे, धोतरे ढिलावती पोटे. रिता ठाव न राहिला कोठे, उदकते ही भक्षाया. सगळ्या शिष्यांची पोट या जेवणाच्या संभ्रमानेच तटतटून फुगली. मग देवांनी आपली माया आवरली आणि
पांडव निमंत्रण करायला आले. दुर्वास ऋषी, चला जेवण. आय 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 आय, जेवणाचं नाव काढतात सगळे पळत सुटले. शेवटी दुर्वासांनी आशीर्वाद दिला. द्रौपदी, अरे पांडवानो, गोपाळ कृष्ण तुमच्या पाठीशी आहे. तुमचं कोण अकल्याण करणार रे, कोण अकल्याण करणार. यशस्वी व्हा, त्याची आठवण ठेवा. पांडवानो, द्यूत खेळताना तुम्ही कृष्णाला बरोबर नेला नाहीत, त्याला विसरलात म्हणून विटंबना झाली. आता परमेश्वराशिवाय राहू नका, त्याने सांगितलेल्या मार्गावर चालल्याशिवाय राहू नका. दुर्योधनाच्या सगळ्या कारस्थानांची अशी फटफजिती नेहमीच होत असे. पांडव वनात होते तेव्हा त्यांना खिजवण्यासाठी, आपलं वैभव दाखवण्यासाठी सगळ्या सैन्यासह दुर्योधन महाराज गेले होते वनात. पण ते वनात पोचले तेव्हा चित्रसेन गंधर्वाशी त्यांची गाठ पडली. काहीतरी भांडण निघालं, त्यातून युद्ध उभं राहिलं आणि चित्रसेन गंधर्वानं दुर्योधनाला कैद केला, त्याचं सैन्य हटवलं. शेवटी भीमाला आणि अर्जुनालाच यावं लागलं. ते दोघं आले, त्यांनी गंधर्वाचा पराभव केला, दुर्योधनाला सोडवला. तरी सुद्धा दुर्योधन पांडवांच्या वाईटाचीच इच्छा करत राहिला. अहो, ज्याने आपल्याला संकटातून सोडवला त्याच्याबद्दलही वाईटाचीच इच्छा, अशाला काय म्हणावं, काय म्हणावं. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास पूर्ण करून पांडव परत आले होते. द्यूतामध्ये ठरल्याप्रमाणे त्यांचं राज्य त्यांना परत करायचं होतं. ती बोलणी करायला गोपालकृष्ण स्वतः दरबारात आले. पण त्या ठिकाणी मात्र दुर्योधनाने उर्मटासारखं उत्तर दिलं. सुविचारे 11 वर मृत्तिका राही, सुविचारे 11 वर मृत्तिका राही. माझ्या राज्याची तीही नाही देणार काही, तुमचा संबंध नाही, तुमचा संबंध नाही. सुविचारे 11 वर मृत्तिका राही, माझ्या राज्याची तीही नाही देणार काही, तुमचा संबंध नाही. राज्य नाही मिळत मागून, राज्य नाही मिळत मागून, मागून हो ज्याचं त्यान घ्याव जिंकून जी, घ्याव जिंकून जी, घ्याव जिंकून जी. राजदरबारामधलं दुर्योधनाचं हे भाषण आहे का? अरे, सुईच्या टोकावर मावेल एवढीही जमीन मी त्यांना देणार नाही. राज्य काय मागतात का? युद्ध करून जिंकायचं असतं. जुगारामध्ये जिंकणाऱ्यांचं हे बोलणं. तेव्हा यांच्या शूरत्वाची भाषणं ऐकायची सोडून द्यायची. दुर्योधनाचा एक सद्गुण होता, तो म्हणजे उत्तम नेतृत्व. दुर्योधनाच्या सैन्यात खूप भांडणं होती. भीष्माचार्यांचं कर्णाचं भांडण होतं, कर्णाचं शल्याचं भांडण होतं, कर्ण द्रोण, कर्ण अश्वत्थामा, अनेक भांडणं. पण हे सगळे एका नेतृत्वाखाली लढत होते, ते दुर्योधनाचं होतं. पण लढाईत शेवटच्या दिवशी मात्र सगळे कौरव संपवलेच, पण भीमानं दुर्योधनाला मांड्या फोडून मारून टाकला. दुर्योधन म्हटला, भीमा अधर्माने वागतोयस. जणू काही हा धर्माचाच पुतळा होता. गदायुद्धात कमरेखाली वार करत नाहीत, अधर्माने वागलास. तेव्हा भीम म्हणाला, मी नाही अधर्माने वागलो. तू जेव्हा भर दरबारात द्रौपदीला आपली मांडी उघडी करून दाखवली होतीस, तेव्हा मी सगळ्यांच्या देखत प्रतिज्ञा केली होती, दुर्योधना, त्या मांडीवर माझी गदा बसेल म्हणून. मी सगळ्यांच्या देखत प्रतिज्ञा करून तुला मारलाय. न कळवता वाडे पेटवायचं कपट मी केलेलं नाही. तेव्हा उत्तम नेतृत्व असलेला दुर्योधन याचं चरित्र आपल्याला सांगून व्यास महर्षी सांगतायत, सतत मत्सर आणि सूड भावना याच्यामुळे जर अनितिमान राहिलात तर आपलाही अंत असाच होतो. आयुष्याच्या युद्धात मांड्या फुटून मरावं लागतं, स्वतःच्या कुळाचा नाश बघावा लागतो. या युद्धात फक्त धृतराष्ट्राची मुलं नाही मेली, दुर्योधनाचीही मुलं मेली आहेत. तेव्हा यातना, अपमान असं भोगतच मरावं लागतं. म्हणून नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना क्रोध हा
खेदकारी. नको रे मना काम नाना विकारी. नको रे मना काम नाना विकारी. नको रे मना क्रोध हा खेदकारी. नको रे मना क्रोध हा खेदकारी. नको रे मदा सर्वथा अंगीकारू. नको रे मदा सर्वथा अंगीकारू. नको रे मना मच्छरू दंभ भारू. नको रे मना मच्छरू दंभ भारू. नको रे मना क्रोध हा खेदकारी. नको रे मना क्रोध हा खेदकारी. नको रे मना काम नाना विकारी. नको रे मना काम नाना विकारी. नको रे मना क्रोध हा खेदकारी. क्रोध हा खेदकारी. क्रोध हा खेदकारी. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.